श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ दिसत नाहीत, पण सोडतही नाहीत. अक्कलकोट जवळचं एक छोटंसं गाव. त्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. पावसाने दगा दिला होता. कर्ज वाढत होतं. घरात अन्न नव्हतं. एक दिवस तो पूर्णपणे खचून गेला. रात्री तो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. डोळ्यात पाणी, मनात एकच प्रश्न, स्वामी आता काहीच उरलेलं नाही. मला सोडून द्या किंवा मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहतात शांतपणे, काहीच बोलत नाहीत. शेतकरी रडतच तिथून निघून जातो. मनात ठाम निर्णय, उद्या सगळं संपवायचं. त्या रात्री स्वप्नात त्याला स्वामी समर्थ दिसतात. ते म्हणतात, उद्या पहाटे तुझ्या शेताच्या मधोमध जा. तिथे पाय अडखळतील तिथे थांब. पहाटे तो तसंच करतो. शेतात चालताना अचानक पाय एका दगडाला लागतो. तो तिथेच थांबतो आणि जमीन थोडी खोदतो आणि खाली पाण्याचा झरा फुटतो. त्या वर्षी त्याचं शेत हिरवगार होतं. कर्ज फेडलं गेलं. घरात आनंद परतला. पुन्हा तो स्वामी समर्थांकडे जातो. डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी. तो म्हणतो, स्वामी तुम्ही त्या दिवशी काहीच का बोलला नाहीत? स्वामी समर्थ हसतात आणि म्हणतात, मी बोललो नाही म्हणूनच तू ऐकलंस. मी दिसत नाही पण भक्ताला कधीच सोडत नाही. म्हणून स्वामी समर्थ दिसत नाहीत पण भक्ताला कधीच सोडत नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.